Hello, my lovely students. As all of you know, we have reached to the end of our session. आज आपण आपल्या सेशनच्या एंड वरती पोहोचलो आहोत. नुसता हा चॅप्टरच नाही तर आपला सिलेबसचा आज एंडचा सेशन आहे. आपण आपले सगळेच चॅप्टर कव्हर केलेले आहेत आणि चॅप्टर मध्ये आपण जे काही वाचलं आहे त्याला तुम्ही नीट प्रकारे परत बघूया. तर सर्वात आधी आज आपण आपला फेस्टिवल्स ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया जो आपला चॅप्टर चालला होता, नॉर्थ ईस्ट इंडियाचे जे फेस्टिवल्स आहेत, उत्सव आहेत, त्यांच्या बाबतीत आपण चॅप्टर वाचलेला आहे. काही गोष्टी राहिलेल्या आहेत आणि प्लस आपला लाईव्ह इंग्लिश ह्याचा सेशन राहिलेला आहे, तर तो आज आपण पूर्ण करूया. सो ॲज यू कॅन सी, वी कॅन स्टार्ट विथ आवर इंग्लिश वर्कशॉप. Insert the proper words, phrases in the gaps to make the narration meaningful. Use them in their proper form. So here a paragraph is written. एक पॅराग्राफ दिलेला आहे आणि इथे काही वर्ड्स दिले आहेत, जसे की डिस्कार्ड, रिवाइव, डायव्हर्स, हँडेड डाऊन, ब्रिंग आउट, सम्पच्युअस. हे सगळे शब्द आता आपण वरचे आपले जे चॅप्टर होता त्यात आपण वाचलेले आहेत. तर इथे कुठे कोणता वर्ड येईल तो पाहायचा आहे आपल्याला. प्लस जे आहे त्याच्या प्रॉपर फॉर्म मध्ये, जर त्याचा फॉर्म मध्ये काही चेंज करायचे तर तेही आपल्याला करावे लागते. तो लेट्स रीड दिस पॅराग्राफ. While shopping, I suddenly met Lata Shankaran. म्हणजे काय की शॉपिंग करताना मी अचानक से लता शंकरनला भेटले. मीटिंग माय क्लासमेट आफ्टर 20 years. मी आपल्या जे आहे माझी जी क्लासमेट होती तिला 20 वर्षांनी भेटले. डॅश आर फ्रेंडशिप. तर ह्याच्यात काय होईल, आपली यांची फ्रेंडशिप काय झाली, यांची फ्रेंडशिप रिवाइव्ड. सो मीटिंग माय क्लासमेट आफ्टर 20 years रिवाइव्ड आर फ्रेंडशिप. म्हणजे त्याच्यानी परत से आमची फ्रेंडशिप जी जुनी होती ती परत आली. वी स्पोक ऑन डॅश टॉपिक्स. तर इथे काय आहे, डायव्हर्स. वी स्पोक ऑन डायव्हर्स टॉपिक्स. आम्ही वेगवेगळ्या टॉपिक्स वरती बोललो. ऑफ आर पास्ट. आमच्या जुन्या काळच्या वेगवेगळ्या टॉपिक्स वरती बोललो. पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. वी रिअलाइज्ड दॅट वी कुड नॉट डॅश ओल्ड स्कूल मेमोरीज. तर आम्हाला हे कळलं की आम्ही जे आहे आमच्या ज्या जुन्या शाळेच्या ज्या मेमोरीज आहेत त्या काय नाही करू शकत, त्या डिस्कार्ड नाही करू शकत, म्हणजे त्या सोडू नाही शकत. त्या आपल्या बरोबर नेहमीच राहतात, सो त्याला सोडू नाही शकत. शी शोड मी अ ब्युटिफुल रिंग. तिने मला खूप सुंदर एक रिंग दाखवली. डॅश फ्रॉम हर ग्रेट ग्रँडमदर. तर हँडेड डाऊन म्हणजे की जी की त्याला तिची ग्रेट ग्रँडमदर म्हणजे की पणजीने दिली होती, अशा प्रकारची एक सुंदर रिंग तिने दाखवली मला. वी डिस्कस्ड अबाउट हाऊ वी शुड डॅश. आम्ही डिस्कस केलं की आम्हाला कसं जे आहे वी शुड ब्रिंग आउट द बेस्ट फ्रॉम आवर ओन चिल्ड्रन. की आमचे जे मुलं आहेत, आमचे जे स्वतःचे मुलं आहेत त्यांच्यातनं बेस्ट कसं काढायचं. ब्रिंग आउट म्हणजे काय, बाहेर आणायचं. बिफोर वी पार्टेड वी डिसाइडेड टू मीट अगेन. तर आम्ही जेव्हा वेगळे होणार होतो त्याच्या आधी आम्ही डिसाईड केलं, निर्णय घेतला की आपण परत भेटूया. दॅट नाईट अँड हॅव अ डिनर अँड हॅव अ सम्पच्युअस डिनर. की आम्ही परत आज रात्री भेटू आणि एक खूप छान हेवी डिनर करू ऍट अ 5-star होटेल अलॉंग विथ आवर फॅमिलीज. तर फॅमिलीज बरोबर येऊ आणि डिनर करू. सो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की कोणता शब्द कुठे आला आहे. आता नेक्स्ट बघा आपला, हे सगळे एक्सरसाइज आपण वी हॅव ऑलरेडी डन. चूज द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्स टू कम्प्लीट द फॉलोइंग. देर आर 3 अल्टरनेटिव्स. 3 ह्याच्यात आपले एमसीक्यू टाइप क्वेश्चन आहे दिलेले आहे. तर कोणता इथे येईल, एव्हरी फेस्टिवल ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया इज इनकम्प्लीट विदाउट. नॉर्थ ईस्ट इंडियाचा प्रत्येक जो फेस्टिवल आहे तो इनकम्प्लीट आहे कसल्या बगैर, फूड अँड स्वीट्स, डान्स अँड म्युझिक किंवा लाईट्स अँड क्रॅकर्स. तर डान्स अँड म्युझिक बगैर सगळे जितकेही त्यांचे फेस्टिवल्स आहेत ते अधुरे आहेत. People of dash are true lovers of nature and its beauty. The people of Assam, Mizoram, Arunachal Pradesh. The right option काय आहे, अरुणाचल प्रदेश. People of Arunachal Pradesh are true lovers of nature and beauty. The dash festival is celebrated 3 times a year to mark the stages of agriculture. बिहू फेस्टिवल, याचा राईट आन्सर काय, बिहू फेस्टिवल वर्षातनं 3दा मनवला जातो. In Tripura, the festivities represent hunting, fishing, food gathering. त्रिपुरामध्ये जी फेस्टिव्हिटीज आहेत जे की ते लोक सेलिब्रेट करतात ते काय दाखवतात, हंटिंग, फिशिंग आणि फूड गॅदरिंग. आणि अशाच प्रकारे लास्ट आहे an additional advantage of the festive celebrations is, advantage काय आहे याचा, ब्रिंगिंग आउट द नॅचरल टॅलेंट ऑफ द पीपल. वी हॅव रेड दिस इन द लास्ट पॅराग्राफ की जे लोकांच्या ज्या आतल्या कला आहेत, प्रतिभा आहे, त्याला बाहेर काढतात हे सगळे फेस्टिवल्स.
सो नॅचरल टॅलेंट्स बाहेर येतात. तर हे सगळे अशा प्रकारचे आपण ऍडिशनल ऍडव्हान्टेज वगैरे वाचले. नाउ ऑल दीज एक्सरसाइजेस वी हॅव डन. आता बघा, आता आपण लँग्वेज स्टडी मध्ये जे आहे एक्सरसाइजेस जे की आज आपण करणार आहे, चेंज द फॉर्म ऑफ द सेंटेन्सेस बिलो एज पर इन्स्ट्रक्शन्स विदाउट चेंजिंग मिनिंग और टेन्स. प्रत्येक सेंटेन्स मध्ये जे आहे दिलेलं आहे इन्स्ट्रक्शन आणि तशाच प्रकारे आपल्याला चेंज करायचं आहे, त्याचा अर्थ बिना चेंज करता. जसं की ह्याच्यात बघा, रीड अबाउट हाऊ डिफरंट फेस्टिवल्स आर सेलिब्रेटेड. याला आपल्याला फ्रेम WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन वर्ड. एक WH क्वेश्चन बनवायचा आहे ज्याच्याने की हे जे अंडरलाइंड आहे, हाऊ डिफरंट फेस्टिवल्स आर सेलिब्रेटेड, हा आन्सर आला पाहिजे. तर याचा काय क्वेश्चन बनेल, व्हॉट शॅल बी रीड अबाउट, आपण कशा बाबतीत पडणार आहे. सो रीड अबाउट हाऊ डिफरंट फेस्टिवल्स आर सेलिब्रेटेड, हा याचा आन्सर होईल. तो क्वेश्चन आपण सांगितलं. तर आता आपण आपला लाईव्ह इंग्लिश ह्याचं सेशन पाहूया. लाईव्ह इंग्लिश मध्ये आपण आपल्या ज्या डेली लाईफशी रिलेटेड गोष्टी असतात त्याच्यात बहुत काही शिकतो. इट्स माय जर्नी, म्हणजे की ही माझी जर्नी आहे, माझी यात्रा आहे. मुलांना तुम्ही जर्नी केली असेल कधी ना कधी जरूर, आपल्या आईबाबांबरोबर किंवा मित्रमैत्रिणींबरोबर. बसनी गेले असाल, ट्रेननी गेले असाल, तर कधी ऑनलाईन तिकीट केलंय का तुम्ही? तर हे आज आपण ऑनलाईन तिकीटच्या बाबतीत जाणूया. Harshita and Raju plan to visit Ajanta and Ellora caves and some historical places at Aurangabad. तर हर्षिता आणि राजूनी काय सोचलं, प्लॅन केलं त्यांनी की अजंता एलोरा केव्स जातील त्या आणि जे आहे आणि थोडे हिस्टॉरिकल प्लेसेस औरंगाबादला ऐतिहासिक जागी जातील. दे आस्क देअर पेरेंट्स इफ दे कॅन बुक देअर ओन तिकीट्स ऑनलाईन. त्यांनी आपल्या आई वडिलांना विचारलं की काय ते तिकीट स्वतः बुक करू शकतात ऑनलाईन. सो दे गो टू देअर फ्रेंड डेव्हिड who is able to book tickets online. तर ते आपल्या मित्राजवळ डेव्हिड जवळ गेले, जो की अशा प्रकारे बुक करू शकत होता तिकीट ऑनलाईन. ही हेल्प्स देम टू बुक द तिकीट्स, आणि तो त्याची हेल्प करतो ऑनलाईन तिकीट बुक करायमध्ये. आता बघा, इथे दिलंय ऑनलाईन तिकीट बुक कशी करायची. जसं की ऑनलाईन बस तिकीट बुकिंग, बस तिकीट आहे तर कसं करायचं, फ्रॉम, आता इथे सिटी नेम लिहायचं, ठीक आहे ना, जी तुमचं जिथून तुम्ही बसणार आहे, टू सिटी नेम. तर जसं की फ्रॉम नागपूर टू मुंबई, असं म्हणजे एक मी सांगते की असं होऊ शकतं. तुम्हाला जिथून बसायचं आहे जिथपर्यंत, फ्रॉम टू, ठीक आहे ना. मग आहे ऑनवर्ड डेट, रिटर्न डेट. ऑनवर्ड डेट म्हणजे ज्या तारखेला तुम्ही जाणं चाहता, रिटर्न डेट की ज्या दिवशी तुम्ही वापस येणं चाहता. सर्च बसेस, मग तुम्ही बस सर्च करू शकता इथे क्लिक करून. तर हे सगळे जागी क्लिक करून करून तुम्हाला येतं. रिटर्न डेट पाहिलेलं आहे ऑप्शनल, म्हणजे हे तुम्ही नाही दिलं तरी चालेल, पण हा डेट तुम्हाला द्यावा लागेल. ऑप्शनल म्हणजे नाही दिलं तरी चालतं. मग आहे बघा, सिलेक्ट युअर बोर्डिंग ड्रॉपिंग पॉइंट, स्टेप 2 झाला. हा पहिला स्टेप होता. सेकंड स्टेप काय होता की तुमचा बोर्डिंग पॉइंट आणि ड्रॉपिंग पॉइंट, कुठून बसायला. बोर्डिंग म्हणजे आता इथे तुम्ही ही जर जागा क्लिक केली तर तुम्हाला खालती खूप सारे ऑप्शन्स येतील, तुम्ही त्यातनं लिहू शकता, नाही तर तुम्ही स्वतःही लिहू शकता. ड्रॉपिंग की जे आहे कुठे उतराले. मग प्रोसीड करायचा, प्रोसीडचा बटन केला की थर्ड स्टेप आला, पॅसेंजर डिटेल्स येतात. त्याच्यात तुम्हाला तुमचं नाव लिहायचंय, नेम, मेल फिमेल, तुम्ही मेल आहे की फिमेल, एज लिहायची, कॉन्टॅक्ट डिटेल्स लिहायचे की युअर तिकीट विल बी सेंड टू दीज डिटेल्स. तुमचा तिकीट या ह्याच्यावरती येईल, तुमचा ईमेल, मोबाईल, आणि मग टोटल अमाऊंट येऊन जातं, प्रोसीड टू पे. तर अशा प्रकारे तुम्ही प्रोसीड टू पे केलं म्हणजे की तुम्ही पे करून देता. अशाच प्रकारे इथे पहा, ट्रेन तिकीटचं दिलंय, लॉग इन करायचं, युजर आयडी तुमचा, पासवर्ड तुमचा, हा पहिला स्टेप झाला, लॉग इन केलं. फॉरगेट पासवर्ड येतं, कारण कधी कधी आपण विसरून जातो, तर आपल्या ईमेल आयडी वरती परत ते येतं. स्टेप 2, बुक ट्रेन PNR स्टेटस. जर तुम्ही बुक ट्रेन करताय, आता पहिल्यांदा तुम्ही तिकीट तर बुक ट्रेन करताय, तर फ्रॉम टू परत सिटीचं नेम लिहायचं, चूज डेट, कोणत्या डेटला तुम्ही जाणं चाहताय त्या डेटला लिहायचं, क्लास, कोणता क्लास, तुम्ही कोणतं स्पेसिफिक क्लास देणं चाहताय तर ते इथे लिहा, नाही तर ऑल क्लास म्हणजे जिथे तुम्हाला जागा मिळून जाईल. ठीक आहे. सर्च ट्रेन्स केलं तुम्ही तर इथे ट्रेन्स दिसून जातील तुम्हाला. मग स्टेप 3 आलं, ट्रेन नंबर. जेव्हा तुम्ही सर्च ट्रेन्स केलं तर तुम्हाला इथे दिसून गेलं ट्रेन नंबर, डेट ऑफ जर्नी, फ्रॉम बोर्डिंग ऍट, ठीक आहे ना. हे सगळं भरलं. मग नेम, एज, किती लोक जात आहेत, समजा 2-3 लोक जात आहेत तर तुम्ही सगळ्यांचं हे सगळं भरू शकताय. मग जे आहे तुम्हाला अशा प्रकारे कॉन्टॅक्ट टाईप हिअर हे सगळं होऊन जाईल. अशाच प्रकारे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स, FAQs आहेत. जसे की हे प्रश्न विचारले जातात, जनरल, व्हॉट टाइप्स ऑफ बसेस कॅन आय बुक फॉर तिकीट, बुक अ तिकीट फॉर,
कशा प्रकारच्या बसेसमध्ये मी बुक करू शकतो तिकीट, व्हॉट आर द स्पेसिफिकेशन्स ऑफ अ व्हॉल्वो, म्हणजे की व्हॉल्वो बस असते एसी नॉन एसी, है ना. तर अशाच प्रकारचे खूप सारे प्रश्न दिले आहेत जे की तुम्ही वाचा. हाऊ कॅन आय बुक अ बस तिकीट, बस तिकीट कसं मी बुक करू शकते, कॅन आय बुक अ रिटर्न बस तिकीट. तर ह्याच्यात वेगवेगळे भाग दिले. जनरल क्वेश्चन्स आहेत, रजिस्ट्रेशन इन्फॉर्मेशन की रजिस्ट्रेशनशी संबंधित प्रश्न, बुकिंग इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तिकीट इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मग पेमेंट, हाऊ कॅन आय पे फॉर माय बस तिकीट, पे कसं करू शकते, बोर्डिंग इन्फॉर्मेशन, कॅन्सलेशन, तुम्हाला कॅन्सल करायचं त्याचंही इन्फॉर्मेशन मिळतं, रिफंड मिळतं मग त्याचं इन्फॉर्मेशन, ट्रॅव्हल इन्फॉर्मेशन. तर हे सगळे विविध प्रश्न आहेत जे की त्याच्याशी रिलेटेड आहे, जे आपल्याला कधी कुठे जायचं तर त्याच्या कामास येतील. तर आता आपण बघूया इंग्लिश वर्कशॉप क्वेश्चन नंबर 6. इमॅजिन यू आर अ न्यूज रिपोर्टर विजिटिंग आसाम, मणिपूर. तुम्ही असं कल्पना करा की तुम्ही एक न्यूज रिपोर्टर आहात जे की आसाम किंवा मणिपूरला गेलेला आहे. कंपोज अ डायलॉग बिटवीन यू अँड अ विलेज हेडमॅन. तर तुम्हाला तुमच्या आणि एक विलेज हेडमॅन म्हणजे गावाचा जो मुखिया असतो त्याच्या मध्ये एक संवाद असा लिहायचा आहे. सिकिंग इन्फॉर्मेशन अबाउट द सेलिब्रेशन ऑफ फेस्टिवल्स, आणि त्याच्यात तुम्हाला इन्फॉर्मेशन गॅदर करायची आहे जे तिथले फेस्टिवल्स असतात. तर बघा, मी आणि हेडमॅन अशा प्रकारचे लिहिलेलं आहे. पण मी, हॅलो सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, हू आर यू. तर हेडमॅन विचारतो की तुम्ही कोण आहात. आय एम अ न्यूज रिपोर्टर अँड आय विश टू गेट सम इन्फॉर्मेशन अबाउट आसाम. मी न्यूज रिपोर्टर आहे आणि मला आसाम बद्दल काही जानकारी हवी आहे. विल यू प्लीज टेल मी अबाउट सम जिओग्राफिकल फीचर्स ऑफ आसाम. काय तुम्ही ह्याचे जे भौगोलिक ज्या गोष्टी आहेत त्या आसामच्या ते सांगाल मला. येस शुअर, आसाम इज अ हिली रिजन. आसाम एक पर्वतीय असा रिजन आहे. अँड इज ब्लेस्ड विथ ग्रीनरी एव्हरीवेअर बिकॉज ऑफ मायटी रिव्हर ब्रह्मपुत्र. आणि इथे हिरवळ आहे खूप, आणि ब्रह्मपुत्र नदी पण इथे आहे. विच आर द ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट्स यू टेक इन आसाम. ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट्स काय आहे, जे शेतीवाडी ज्याची होते आसाममध्ये ते कोणते आहेत. तर आहे राईस, टी आणि रबर, म्हणजे तांदूळ आहे, चहा आहे आणि रबर. विच फेस्टिवल ऑफ युअर स्टेट इज कन्सिडर्ड एज द मोस्ट इम्पॉर्टंट अँड ऑस्पिशियस फेस्टिवल. तुमच्या राज्यातला कोणता असा फेस्टिवल आहे, कोणता असा सण आहे जो की सगळ्यात जास्त मुख्य आहे आणि ऑस्पिशियस आहे. ऑस्पिशियस म्हणजे की खूप जो चांगला मानला जातो. तर हे म्हणतात बिहू फेस्टिवल. ऑफ कोर्स इट इज सेलिब्रेटेड इन द बिगिनिंग ऑफ द हार्वेस्ट सीझन बाय द पीपल ऑफ ऑल रिलिजन्स, कास्ट अँड ट्राईब्स हिअर. तर हा बिहू आहे जे की सगळे धर्म जातीचे लोक आणि बायका पुरुष सगळे जण मनवतात. हाऊ डू यू सेलिब्रेट इट, तुम्ही त्याला कसं मनवता. वी परफॉर्म बिहू, अ व्हेरी जॉयस अँड ब्युटिफुल डान्स. तर आम्ही डान्स करतो, बिहू डान्स जो असतो तो करतो. इन विच यंग मॅन अँड वुमेन पार्टिसिपेट, ज्यात की पुरुष आणि बायका जे यंग असतात ते लोक पार्टिसिपेट करतात. अनयुजुअल इन्स्ट्रुमेंट्स आर युज्ड फॉर म्युझिक ऑफ द डान्स. तुम्ही बघत असाल की हा जो पार्ट आहे हा मी सगळा आपल्या चॅप्टर मधूनच घेतलेला आहे, ठीक आहे ना. त्याच्यामधनं घेऊन आपण करू शकतो. आता तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायचं, तुम्हाला हे सगळं आठवण राहिलं पाहिजे. मेन पॉइंट्स लिहिले तरी चालतं. तर एकदम वेगळे जे वाद्ययंत्र आहेत ते वाजवले जातात फॉर म्युझिक ऑफ द डान्स. डान्ससाठी ट्रेडिशनल सॉंग्स आर संग, जे पारंपरिक गाणे ते म्हटले जातात. बिहू डान्स कॉम्पिटिशन्स आर व्हेरी पॉप्युलर अमंग विजिटर्स अँड लोकल पीपल. तर बिहू डान्स जे जे कॉम्पिटिशन प्रतियोगिता असतात ते फार इथे जे आहे पॉप्युलर आहेत, फेमस आहेत लोकांमध्ये. इथले लोकल लोक आणि बाहेरचे लोक पाहायला येतात. आय एम रिअली व्हेरी एक्साइटेड अँड लॉंग टू पार्टिसिपेट इन युअर बिहू डान्स समडे. तर मी ऍज अ रिपोर्टर म्हणते की मी खरंच खूप एक्साइटेड आहे, मी सुद्धा कधीतरी पाहणं चाहेन तुमच्याकडलं बिहू डान्स. थँक्यू फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन अँड हॉस्पिटॅलिटी. अँड देन लास्ट मध्ये आपण हमेशा थँक्यू म्हणतो तुमच्या चांगल्या, तुम्ही जी जानकारी दिली मला त्याच्याकरता. हेडमॅन, यू आर वेलकम. नेक्स्ट आहे लँग्वेज स्टडीचा पार्ट, जो आपण वाचला होता आता थोड्या वेळ आधी, की त्याच्यात काय होतं की सेंटेन्सेस दिले आहेत आणि जशा प्रकारे म्हटलंय तसं त्याला चेंज करायचंय. द पीपल ऑफर थँक्स टू द गॉड्स. रीराईट युझिंग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये याला चेंज करायचंय. प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये आपण इज, आर, एम ह्याचा युज करतो आणि वर्बच्या बरोबर आयएनजी लावतो, ठीक आहे ना. द पीपल आर, पीपल येतं म्हणजे काय आहे, प्लुरल येतं म्हणून आर लागलं. आर, ऑफर हा वर्ब आहे ऑफरिंग. द पीपल आर ऑफरिंग थँक्स टू द गॉड. हार्डली अ मंथ पासेस विदाउट अ फेस्टिवल ऑर टू. रीराईट युझिंग नो इन द सेंटेन्स. सेंटेन्स मध्ये आपल्याला नो असं लिहून करायचंय. ऑलमोस्ट नो मंथ पासेस विदाउट अ फेस्टिवल ऑर टू. तर ह्याच्यात काय झालं की अर्थही नाही बदलला आणि आपण चेंज करून दिलं. द स्प्रिंग फेस्टिवल इज अन इम्पॉर्टंट ओकेजन.
तर ह्याला ऍड अ क्वेश्चन टॅग. हा जो समोर तुम्हाला क्वेश्चन दिसतंय तर म्हणजे इथे आपल्याला क्वेश्चन टॅग लिहायचा आहे. तर जर इथला जो आहे हा आपला पॉझिटिव्ह आहे सेंटेन्स, तर जो आपला क्वेश्चन टॅग आहे तो नेगेटिव्ह बनेल. बघा, द स्प्रिंग फेस्टिवल इज अन इम्पॉर्टंट फेस्टिवल, इजंट इट. तर आपल्याला क्वेश्चन टॅग जो बनवायचा आहे तो आपल्याला वर्बचा घ्यायचा, तर हा इज लिहिलाय, त्याचा आपलं इजंट इट. ठीक आहे ना, इज नॉट इट. The Bihu dance is performed by both young men and women. Rewrite using as well as. The as well as लावून ह्याचं कसं बनेल बघा. The Bihu dance is performed both by young men as well as women. The Bihu dance is a very joyous one. An exclamatory sentence. आता ह्याचं आपल्याला exclamatory sentence बनवायचं आहे. विस्मयादिबोधक. What a joyous the Bihu dance is. पहा, आपण exclamation mark पण लावलं. आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये कसं म्हणतात, व्हॉट, हाऊ असे सगळे शब्द यूज होतात, तेव्हा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणतात. सो आज आपला सेशन इथे फिनिश होतोय. ह्याच्याच बरोबर आपला जो कोर्स आहे तो सुद्धा झालेला आहे पूर्ण. होपफुली तुम्ही सगळं नीट समजलं असेल, नीट पाहिलं असेल आणि समजून आणि आता पुढे जे आहे तुम्हाला कसं करायचंय ते समजत आलं असेल. जे छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी आहेत त्यांच्याकडे नेहमी लक्ष ठेवा. आणि जे मार्क्स आहेत, जो ग्रामर पोर्शनचा मार्क आहे तो तुमचे 20 मार्क्स तुम्हाला आरामाने मिळू शकतात. सो किती लवकर वेळ बितून जातो. आता आपण स्टार्ट केलं होतं आणि आता आपण एंड वरती पण येऊन गेलो आहोत. व्हिडिओज परत बघा जर तुम्हाला नाही समजत येत तर, आणि फुल ह्याचा जो आहे उपयोग करा. आज विद्यालयाने आपल्याला हा मौका दिला आहे की आपण घरी बसल्या अभ्यास करू शकताय. तर ह्याचा पूर्ण उपयोग करा आणि पूर्ण सिलेबसला वाचा परत आणि खूप चांगले यशस्वी बना आपल्या जीवनात. तर आता आज आपला सेशन इथेच फिनिश होतो. तो आपण नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया असं मी म्हणणार होते, पण आता भेटू आपण कधी ना कधी कुठे ना कुठे. सो बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.